श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14 मराठी. गोपीचंदाच्या जीवनातील दुःख कमी व्हावे असे वाटत असल्यामुळे एके दिवशी दासदासी गोपीचंदाला अभ्यंग स्नान घालीत असताना बघून गोपीचंदाची विलासी वृत्ती पाहून मैनावतीला वाईट वाटून तिच्या डोळ्यातून पाणी आले व ते अश्रू गोपीचंदाच्या अंगावर पडले. त्यामुळे गोपीचंदाने वर बघितले असता मैनावती रडताना दिसली. गोपीचंद आईकडे गेला व म्हणाला, आई तू का रडत आहेस? तुला कोणते दुःख आहे? तेव्हा आई म्हणाली, मी तुझ्यासाठी रडले कारण तुझे वडील सुद्धा तुझ्यासारखेच देखणे होते. ते देवाघरी गेले. तू सुद्धा विलासात मग्न आहेस. परंतु एक लक्षात घे, हे सारे येथेच राहणार आहे. त्यामुळे तू भगवंताची भक्ती कर आणि आपले जीवन आनंदी कर. त्यावर गोपीचंदाने आईस विचारले, मला जीवनाचे खरे ज्ञान कोण सांगेल? यावर मायावती म्हणाली, जालंधरनाथ वाचे एक महान योगी आपल्या नगराच्या बाहेर राहतात. ते तुला जीवनाचे खरे ज्ञान सांगतील. तू त्यांना शरण जा. यावर गोपीचंद म्हणाला की मी 12 वर्षानंतर दीक्षा घेईल. तेव्हा मैनावती म्हणाली, हे काळचक्र अविरत फिरत असते. त्यामुळे तू लवकर आत्मज्ञान प्राप्त कर. वेळ वाया घालू नकोस. मैनावतीचे हे बोल गोपीचंदाची पत्नी राणी लुमावतीने ऐकले व ती घाबरली व तिने इतर राण्यांना ते सांगितले. लुमावतीने मनात एक योजना आखली व आपल्या पतीला वैराग्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे तिने मनाशी ठरविले. भोजनानंतर राजा गोपीचंद लुमावतीच्या महालात गेला असता लुमावतीने राजासमोर वैराग्याचा विषय काढला. तेव्हा राजा म्हणाला, वैराग्य करावे असे मला सुद्धा वाटते. तेव्हा लुमावती राजास म्हणाली, तुमची आई तुम्हाला वैराग्यवान बनवून जालंधरनाथास तुमच्या जागी गादीवर बसवणार, याचा तुम्ही विचार करा. हे ऐकून राजाला हे सर्व खरे वाटले व राजाने आपल्या मंत्र्यांसोबत विचार विनिमय केला व योजना बनवून मंत्र्यांनी रात्री जालंधरनाथास उचलून एका विहिरीसारख्या खड्ड्यात टाकले व वरून माती पसरली. कोणासही ही गोष्ट सांगण्यास मनाई करून गोपीचंद महालात परत आला. दुसऱ्या दिवशी विहीर मातीने भरलेली पाहून लोकांना नवल वाटले. तसेच डोक्यावर गवताचा भारा घेऊन हिंडणारा तरुण योगीही कुठे दिसत नव्हता. हे बघून गोपीचंदाच्या राण्या आनंदित झाल्या, परंतु मैनावती दुःखी झाली आणि राजाने आपल्याला यातले काहीच माहीत नाही असे भासविले. इकडे विहिरीमध्ये योगी जालंधरनाथाने वज्रास्त्र व आकाशास्त्र मंत्राचा उपयोग करून स्वतःला सुरक्षित ठेवले व विहिरीत समाधी लावून बसले. या अध्यायाची फलश्रुती, या अध्यायाच्या श्रवणाने किंवा पठणाने अनेक संकटातून मुक्तता होईल असे ग्रंथात दिले आहे.